आणि यानंतर पुणे पालिकेमध्ये कशी रणधुमाळी सुरू आहे पाहूयात। आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 70 उमेदवारांचे अधिकृत पक्षाचे एबी फॉर्म घेत अर्ज दाखल झालेत। दरम्यान अजित पवार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाहीये, त्यामुळे आता तुतारीच्या अस्तित्वासाठी आम्ही लढणार असल्याची अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पुण्यात बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची रणनीती। भाजपची यादी गुप्त 100 पेक्षा अधिक एबी फॉर्म दिल्याची माहिती। अनेकांना फॉर्म न दिल्यानं नाराजींची संख्याही वाढली। पुण्यात रुपाली ठोंबरेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर। रुपाली ठोंबरेंना पुण्याच्या प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी। पिंपरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील 5 ते 6 लोक आमच्याकडे येण्याच्या तयारी। शिंदेंच्या शिवसेनेतील काही लोक हाती घड्याळ बांधणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची ही प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे दोन्ही सुपुत्र वेगवेगळ्या पक्षातून निवडणुकीच्या मैदानात। राघवेंद्र मानकर प्रभाग क्रमांक 25 भाजपचे उमेदवार, हर्षवर्धन मानकर प्रभाग क्रमांक 11 राष्ट्रवादीचे उमेदवार। पुण्यात आमदार बापू पठारे यांचा मुलगा आणि सून निवडणुकीच्या रिंगणामध्ये। सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4 तर ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात। पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी। मुंड गजा मारण्याच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। जयश्री माने पुण्यात प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। आणि आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी। वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा वॉर्ड मध्ये धक्का। 196 मध्ये धक्का। पद्मजा आशिष चेंबूरकर यांना तिकीट दिल्यानं महिला शाखा प्रमुख संगीता जगताप यांचा पदाचा राजीनामा। 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढावा अशी ठाकरे सेनेची विनंती। भायखळ्यामध्ये मनसे उमेदवाराला अर्ज भरण्यास अडचण। निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अर्ज भरून न घेतल्याचा आरोप। मनसे उमेदवार बबन महाडिक यांनी हा आरोप केला। कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी उमेदवार ठरवू शकत नाही, ते विकास कामं काय करणार? काँग्रेसचे नेते सतेज पाटलांचा महायुतीवरती हा निशाणा। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विचारांचा मेळ घालण्याचा काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न। मित्रपक्षांकडून निवडणुकीबाबत चांगला प्रतिसाद मिळाला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ही प्रतिक्रिया समोर। भाजपच्या मुंबई सचिव दिव्या ढोलेंची बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 60 मधून दिव्या ढोलेंचा अपक्ष अर्ज। भाजपकडून सायली कुलकर्णी यांना अधिकृत उमेदवारी। नागपूरमध्ये भाजपला तिकीट दिलं, त्यामुळे शिंदेंचे पदाधिकारी नाराज। शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांची यादी जाळली। भाजपनं आयात उमेदवारांना तिकीट दिलं, त्यामुळे पदाधिकारी आक्रमक। पिंपरी चिंचवडमध्ये बच्चू कडूंचे समर्थक संजय गायके यांची नाण्यांमधून उमेदवारी, तर शेतकऱ्यांच्या पोशाखात गायकेंकडून अनामत रक्कम म्हणून 5,000ची नाणी जमा। तर शेवटच्या दिवशी नाणी मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची तारांबळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवाराकडून इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर जल्लोष, तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एमआयएम उमेदवारांनी फटाके फोडत जल्लोष केला साजरा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेल्या आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयाचे बॅनर फाडले। मात्र आरपीआय कार्यकर्त्यांकडून फाडलेले बॅनर पुन्हा तारने बांधण्यात आले। संभाजीनगरमध्ये आरपीआय आठवले गटाला उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज। आणि यानंतर पाहणार आहोत मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। कोल्हापूरमध्ये ऋतुराज क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हलगीच्या ठेक्यावर डान्स। वेळेप्रसंगी उमेदवाराला दुसऱ्या पक्षाचं चिन्ह दिलं जाईल। एखाद्या ठिकाणी आमचे 2 काँग्रेसचा 1 उमेदवार तुतारीवर लढेल। निलेश लंकेंची प्रतिक्रिया, तर काही ठिकाणी आमचे उमेदवारही पंजावरती निवडणूक लढवतील। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, लंकेंचं हे वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त उमेदवार उभे केले। 96 उमेदवारांना संधी, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पक्षाकडून 50 महिला तर 46 पुरुष उमेदवारांना संधी, तर एससी प्रवर्ग 12 आणि ओबीसी 17 उमेदवार। मॉकपोल मतदान यंत्राबाबत निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, तर महापालिका निवडणुकीसाठी 50,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडे। राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यात सभा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाकरे बंधू आपल्या स्वार्थासाठी एकत्र येतात। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची ठाकरे बंधूंवर टीका। ठाकरे बंधूंनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेत। विजय चौधरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी मिलिंद कांबळे यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नियुक्ती जाहीर. राकेश जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद कांबळे यांच्यावरती ही जबाबदारी सोपवली. माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांना जामीन झाला मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकलपीठाकडून हा जामीन मिळाला. सरकारी सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटेंना सुनावलेली शिक्षा.